नमस्कार मित्रांनो, मी दौंडच्या आदेश माय जर्नीमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत. झोपलेल्या कपड्यांच्या गाड्या घालायच्या होत्या, मग घेतल्या ना घालून. ते आपल्या 5वीलाच पुजलेलं आहे म्हणून घेतलं. तर मित्रांनो, मी निघाले वावरात पप्पाला घेऊन. पप्पा म्हणले मला वावरात सोडव आणि तू ये घरी निघून. मला गाडीवरून उतरवलं आणि पप्पा वावराकडे टाकामाकाच बघायला लागलं. म्हणलं पप्पा काय झालंय नक्की मला सांगा. अहो म्हणले वावर भिजवाय आले का नाही आलं. अहो म्हणलं थांबा मी सांगतो. वावर भिजवाय नव्हतं आलं, छोट्या मोठ्या पाळ्यांमुळे ना वावर भिजवायच नव्हतं आलं. आणि हत्यारे घेऊन जायची होती घरी, कामालासाठी आणली होती. आता पप्पा म्हणले आणलेत तर तेव्हा पुणे ना याचं थोडं काम करून घेऊ. आता वावर अख्खं भिजावल्यावानीच वाटत होतं. म्हणलं चला घरी. पाऊस झाल्यामुळं वावरात काहीच काम नव्हतं. पप्पाला म्हणलं चला आता तुम्ही इथं बसून काहीच करणार नाही, आपलं घरी जाऊन बसा. पप्पांना घरी सोडलं आणि मी निघालो कामाला. आजच्याला जायचं आपल्याकडं मामाकडं. गाडीला डबा अडकावला आणि मी निघालो कामाला. आपल्याला कामाला जायच्या आधी मामाला डबा द्यायचा आहे, मग कामाला जायचं आहे. त्या बंगल्याच्या बाहेर पोचलो. मामाचा बंगला आहे, आमच्या 5 पांडा एवढा बंगला आहे. बाहेर कुत्रं बी होतं. आईला म्हणलं मामाने कुत्रं गवा पाळलं. मामाला डबा दिला आणि मी निघालो कामाला. दुकानावर पोचल्यावर मित्रांनो एवढी शांतता होती, पण माझा शेजारचा मित्र तिकडं काय कवायना काम करत होता. माझ्या मनाला म्हणलं आपण इथं बसायला नाही आलो, म्हणून मी शेगडी रिपेअर करायला घेतली. शेगडीचं गेलं तर बटन. मित्रांनो, तुम्ही शेगडी घरी रिपेअर करता का नाही? फॅन रिपेअर करायला घेतला होता. काही लोक म्हणायची केसाने गळा कापला. आता इथं उलट झालंय, फॅनचा गळा केसाने कापला. बायांची केस गुतल्यामुळे फॅन चालत नव्हता, केस काढल्यावर झाला ना चालू. आता मित्रांनो, मी निघालोय घरी. मामाचा डबा द्यायला गेलतो तेव्हा असा विषय झाला की स्कूटीवरून पोरगं पडलं आणि डायरेक्ट ट्रॅक्टरच्या चाकाखाली गावलं. 3 ट्रॅक्टरच्या टायल्या गेल्या आणि पोरगं डायरेक्ट मेलं. त्याच्यामुळं तुम्हाला म्हणतो की गाड्या सावकाश चालवा. आईच्या प्रेमाखातर आई म्हणली माझे 2 फोटो काढ. म्हणले तुझे 2 फोटो काढून डायरेक्ट यूट्यूबला टाकतो.